नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण बघत आहोत आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 8वा असणार आहे। याआधी आपण 7 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि मराठी व्याकरण या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न याआधीच्या परीक्षेमध्ये TCS ने विचारलेले प्रश्न असणार आहे। अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी विचारतील। तर बघा या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। बघा आपला आजचा पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्याचे मिश्र वाक्य करा। निरभ्र आकाशात चांदण्या दिसतात या वाक्याचे आपल्याला मिश्र वाक्य करायचे आहे। ऑप्शन दिलेले आहे, आकाश निरभ्र असताना चांदण्या दिसू शकतात। बी, आकाश निरभ्र असते कारण चांदण्या दिसतात। सी, निरभ्र आकाशात चांदण्या दिसणे अवघड असते आणि डी आहे, जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा चांदण्या दिसू लागतात। तर बघा, निरभ्र आकाशात चांदण्या दिसतात या वाक्याचं मिश्र वाक्य कसं होईल? जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा चांदण्या दिसू लागतात। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। मिश्र वाक्य करताना आपण जेव्हा आणि तेव्हा या दोन शब्दांचा वापर करत असतो, म्हणून जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा चांदण्या दिसू शकतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील वाक्यांचा प्रकार सांगा। माझी शाळा मला खूप आवडते या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, ए मिश्र वाक्य, 2 आहे आज्ञार्थी वाक्य, 3 आहे संयुक्त वाक्य आणि 4 आहे विधानार्थी वाक्य। तर बघा, माझी शाळा मला खूप आवडते हे जे वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विधानार्थी वाक्य। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजे। मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजे ऑप्शन दिलेला आहे बुभुक्षा, 2 आहे मुमुक्षा, 3 आहे तितिक्षा आणि 4 आहे आकांक्षा। तर मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजे मुमुक्षा। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 मुमुक्षा। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, रोजची हकीकत लिहिण्याची वही म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? ऑप्शन दिलेले आहे, 1 रोजनिशी, 2 आहे रोजमरा, 3 आहे रोजना, 4 आहे रोजवडा। तर रोजची हकीकत लिहिण्याची वही म्हणजे रोजनिशी। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रोजनिशी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, अनुभव या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता आहे? अनुभव या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे गंडांतर, 2 आहे स्थित्यंतर, 3 आहे गत्यंतर आणि 4 आहे प्रत्यंतर। तर अनुभव या शब्दासाठी योग्य शब्द आहे प्रत्यंतर। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 प्रत्यंतर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, कळसूत्री बाहुले या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। कळसूत्री बाहुले या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, भांडणे लावीत फिरणारा, 2 आहे कृतीने घातकी मनुष्य, 3 आहे दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा आणि 4 आहे लहान मुलांचे खेळणे। तर कळसूत्री बाहुले या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ होईल दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा, त्यालाच कळसूत्री बाहुले असं सुद्धा म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी विद्यार्थी वाक्य असलेला योग्य पर्याय निवडा। विद्यार्थी वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहा, 2 सज्जन व्यक्तींच्या संगतीत का राहायला हवे, 3 सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे आणि 4 सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहू नये। तर योग्य विद्यार्थी वाक्य कोणतं होईल? तर सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे, अशा प्रकारे हे योग्य विद्यार्थी वाक्य होईल। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील शब्दांचा समास सांगा। भले बुरे, भले बुरे या शब्दाचा समास सांगायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 समाहार द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास, 3 इतरेतर द्वंद्व समास आणि 4 आहे द्विगु समास। तर भले बुरे या शब्दाचा समास होईल वैकल्पिक द्वंद्व समास। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वैकल्पिक द्वंद्व समास। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? कोणता शब्द हा द्विगु समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन दिलेले आहे, अनिती, 2 आहे बेमालूम, 3 आहे महाकवी, 4 आहे सप्तर्षी।
तर बघा सप्तर्षी हा जो शब्द आहे हा द्विगु समासाचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सप्तर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, तो दार हळूच उघडतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तो दार हळूच उघडतो हे जे वाक्य आहे हे कोणत्या प्रयोगाचे आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 कर्तरी प्रयोग, बी संकीर्ण प्रयोग, 3 आहे कर्मणी प्रयोग आणि 4 आहे भावे प्रयोग. तर तो दार हळूच उघडतो हे जे वाक्य आहे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. शिक्षकांनी स्पर्धकांना घेऊन यावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे समापन कर्मणी प्रयोग, 2 आहे कर्तरी प्रयोग, 3 आहे पुराण कर्मणी प्रयोग आणि 4 आहे सकर्मक भावे प्रयोग. तर शिक्षकांनी स्पर्धकांना घेऊन यावे या वाक्याचा योग्य प्रयोग होईल सकर्मक भावे प्रयोग. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक भावे प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, शंका संशय या शब्दांना खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? शंका संशय या शब्दांना खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? ऑप्शन दिलेला आहे, संवत्सर, 2 आहे अंदेशा, 3 आहे साकव आणि 4 आहे अमर्ष. तर बघा शंका आणि संशय या शब्दांना समानार्थी शब्द आहे अंदेशा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अंदेशा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, नवरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. नवरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे, 1 वर, 2 रमण, 3 भ्राता आणि 4 आहे भरता. तर नवरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे भ्राता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भ्राता. प्रश्न क्रमांक 14 आहे, इत्थंभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इत्थंभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे, 1 अवनत, 2 आहे देवी, 3 आहे त्रोटक, 4 आहे परलोक. तर इत्थंभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्रोटक. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 त्रोटक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, खालील पर्यायातून समानार्थी नसलेली जोडी ओळखा. यापैकी आपल्याला समानार्थी नसलेली जोडी ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे, अंशु किरण, 2 अनिल समीर, 3 नलिनी सरिता, 4 आहे चंद्रिका कौमुदी. तर यापैकी नलिनी सरिता ही समानार्थी नसलेली जोडी आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नलिनी सरिता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, झरा. झरा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला 1 आहे झुला, 2 आहे झुंज, 3 आहे झारा, 4 आहे ओहोळ. तर झरा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ओहोळ. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 ओहोळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखायची आहे. योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. पर्याय दिलेले आहे, निर्णित, अनिर्णित, 2 आहे विजोड, विसंगत, 3 आहे व्यथा, वेदना, 4 आहे तिमिर, काळोख. तर बघा या 2 शब्दांच्या मध्ये डॅश आहे, परंतु हे चुकीने यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. निर्णित आणि अनिर्णित यामध्ये एक डॅश आहे. तर ऑप्शन दिलेले आहे, यापैकी कोणती योग्य जोडी आहे? तर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे निर्णित आणि अनिर्णित. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 निर्णित, अनिर्णित. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे, अव्हेर. अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे, 1 आहे माहेर, 2 आहे स्वीकार, 3 आहे आहेर आणि 4 आहे अखेर. तर अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वीकार. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वीकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. भुसभुशीत. भुसभुशीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन दिलेले आहे, 1 टणक, 2 आहे महू, 3 आहे सौम्य, 4 आहे लवचिक. तर भुसभुशीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल टणक. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 टणक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. शिष्य पडला, गुरु अडला या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे, दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे, 2 आहे सतत दुसऱ्याच्या चुका काढणे, 3 आहे झालेल्या चुका दुरुस्त करणे आणि 4 आहे चुकीबद्दल शिक्षा करणे. तर शिष्य पडला आणि गुरु अडला या म्हणीचा योग्य अर्थ होईल दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS नेहमी परीक्षेमध्ये विचारत असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.